बाबा तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रमाता जिजाऊ की जय, भारत माता की जय, प्रभु विश्वकर्मा भगवान की जय, विठल की जय, हर हर महादेव महादेव विठाला 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 हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. विठ्ठल ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मारूपा. देवा तुझे गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः
शान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गाकरु 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 प्रथम नमना पाण्डुरङ्गाकरु 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 प्रथम नमना पांडुरंगाकरू 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 प्रथम नमना पांडुरंगाकरू 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 प्रथम नमना दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिवलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सेवे लागी सेवक झालो 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 तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अवघेरा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकाया देवा यावर न करावा वेरू शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या विठ्ठल 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 हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी सदेहा वैकुंठाला गेलेले सर्व लोकांना तळागाळातल्या लोकांना भक्ती मार्गाला लावणारे पंचमवेदांचे निर्माते भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान झाले असे जगदवंदनीय तुकोबराय यांचा 4 चरणांचा साधा सरळ सोपा सर्वांच्याच पाठात असलेला संतपर प्रकरणातील संत संगतीमुळे आम्हाला कुठला लाभ होतो, संतांचं दर्शन घेतल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय प्राप्त होतं हे तुकोबराय आजच्या या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. म्हणाले एकच असे संत आहेत ना की त्यांच्या ठिकाणी लाभ आहे, त्यांच्या ठिकाणी त्यांच्या चरणांच्या ठिकाणी लाभ आहे. म्हणून हे तो एक संता ठाई, एक हा शब्द फार महत्वाचा आहे. कुणाच्या तुकोबराय म्हणतात की हे तो एक संता ठाई संतांच्या ठिकाणी लाभ आहे. म्हणून तुकोबराय त्यांचं दास्यत्व स्वीकारतात. पुढे म्हणतात म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. त्यांचं जर आम्ही दास्यत्व स्वीकारलं, आम्ही त्यांचे दास झालो ना, तरी सुद्धा पुढे आम्हाला कुठलीच आशा अपेक्षा राहत नाही. आणि संत आम्हाला इतकं देतात, काय देतात? कृपा दान केले संती. किती कृपादान करावा हो संतांनी आमच्यावर, कृपा केली. सर्वश्रेष्ठ असं दान आहे कृपा करणं. एवढी संतांनी आमच्यावर कृपा केली म्हणून कृपा दान केले संती. कल्पांती ही सरेना, कल्पांती ही सरेना म्हणाले की अनेक किती कल्प जातील पण तरी सुद्धा ती सरणार नाही, पुरून उरेल अशी संत आम्हाला कृपादान करतात. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे संत सेवा, संत सेवा हीच उत्तम आहे, हीच देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. हा भगांचा झाला सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल सेवा किम निमित्ताने आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. थोडं वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार देते, फार वेळ न घालवता परिहार देते मी. इथे मला साथ करण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच गायक सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, सर्वांना वंदन करते. इथे मृदुंगाची मला साथ करणारे फार सुंदरशी थाप त्यांची ऐकली की डोलायला होतं, त्यामुळे फार सुंदर साथ महाराज करतात. महाराज आपलं नाव? अजित महाराज लोखंडे यांनाही मनापासून धन्यवाद देते. त्यानंतर आमचे गुरुजी की खरं तर
त्यांच्या समोर सेवा करणं खरं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे गुरुजी. आणि खरं म्हणजे सांगायची गोष्ट की वैकुंठवासी सदानंद महाराज आळंदीकर यांचे ते शिष्य आहेत. आणि इथे महाराज कीर्तनासाठी बऱ्याचदा आलेले आहेत, त्यामुळे इथे गावकऱ्यांना परिचित आहे. आणि त्याचप्रमाणे खूप सुंदर गायक म्हणून म्हणजे गायक आहेत ते, कारण किशोरीताई आमोणकर यांचे ते शिष्य आहेत. त्यामुळे खरंच माझं परम भाग्य आहे की मला इतकी सुंदर साथ मिळावी. तसेच आपले विणेकरी दादा साई महाराज फार सुंदर, त्यांनी रंग भरला कीर्तनामध्ये, असा रंग भरला पाहिजे. त्यामुळे मी दादाला सुद्धा वंदन करते. तुम्ही श्रोते महेशाची मूर्ती, आपण सर्वजण इथे उपस्थित आहात कीर्तनासाठी, त्यामुळे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आपले शूटिंग करणारे, हे सगळं जी आठवण आहे ते साठवून ठेवणारे आपले दिनेश दादा वाडीकर, वारकरी संप्रदायात त्यांचं फार मोठं नाव आहे. त्यांचे वडीलही फार सुंदर कीर्तन करतात आणि ठाण्याहून ते आपल्यासाठी इथे आलेले आहेत. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांना महाराष्ट्र कोहिनूर रत्न असा पुरस्कार त्यांना यावर्षी जाहीर झालाय. त्यामुळे दादांना मनापासून धन्यवाद की दादा आपण इथे आलात, आमची सगळी ही आठवण तुम्ही साठवताय. त्याचबरोबर इथे सगळ्या जमलेल्या माझ्या माता भगिनी सगळ्यांना वंदन करते. सगळे पुरुष वर्ग, बाळगोपाळ छोटे इथे सर्वांनाच वंदन करते. आणि ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले, खरं तर श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था आळंदी या ठिकाणी कार्यरत असणारे हरिभक्तीपरायण संतोष महाराज ताजणे, तर गुरुजींनी परिचय करून दिला. आणि त्यानंतर मग अक्षय सुतार रोकडे जे आहेत की ज्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मला इथे कीर्तनासाठी आमंत्रित केलं, त्यामुळे दादांना मनापासून धन्यवाद देते की इथे सेवेची संधी सेवा करण्याची संधी इथे मला उपलब्ध झाली. हे माझं परम भाग्य आहे, कारण प्रभू विश्वकर्मांचं अधिष्ठान माझ्या समोर आहे, आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे मी विनंती करते की आपण सर्वांनी मिळून ही कीर्तन सेवा भगवान प्रभू विश्वकर्मांच्या चरणी अर्पण करूयात, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करूयात. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला मी वंदन करते. इथे अनेक गायक असतील, कीर्तनकार, प्रवचनकार, आपण सर्वजण माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने सर्वच बाबतीत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात, तरीसुद्धा आपण मला समजून घ्याल, सांभाळून घ्याल अशी मी आशा बाळगते. आणि पुन्हा एकदा गुरुजी आपल्याला मनापासून धन्यवाद देते. संदीपान महाराज आळंदीकर, फार मोठं नाव आहे आळंदीतलं, आणि माझ्यासारख्याच्या कीर्तनाला साथ करणं म्हणजे खरं हे माझं भाग्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन करते आणि फार वेळ न दवडता मी मनोगत पूर्ण करून सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. संतांनी आमच्यावर किती कृपा केली हो. भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान झालेले तुकोबराय. रामेश्वराचा सेतू त्या काळामध्ये जो बांधला गेला, त्यानंतर अभंग नावाचा सेतू तुकोबांनी बांधला. आणि तो सेतू आजही, तो जो अभंग नावाचा सेतू आज तुमच्या माझ्या मनावर 400-450 वर्ष होऊन गेले तरी मनावर अधिराज्य करतोय. महाज्ञान देती जयाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग, न भंग इति अभंग हा, असे हे अभंग तुमच्या माझ्या जीवनाच्या सर्वांगीण कल्याणाकरिता संतांनी अवतार घेतलेत. वेळोवेळी संतांनी आम्हाला जाग केलंय, आम्हाला सांगितलंय. म्हणून आम्हाला संतांच्या पायाजवळ जायचंय, संतांचं वाङ्मय आम्हाला अभ्यासायचंय. काय ख्याती होती हो तुकोबांची, काय ख्याती होती. अनुरणीया ठोकडा तुका आकाशा एवढा, आकाशव्यापी व्यक्तिमत्व असं तुकोबरायांचं होतं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम,
तुका विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्टद्विजा. की असा त्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा दरारा होता असे तुकोबराय. ते म्हणाले आम्ही इथे का आलो. संतांचं सांगणं की आम्ही इथे का आलो, आधी आपण संत म्हणजे काय हे बघूया. मग पुढे माझ्या अल्पकुवतीनुसार मी अभंगाची अर्थपूजा बांधण्याचा प्रयत्न करते. माझ्या अल्पकुवतीनुसार मी अभंगाची ती अर्थपूजा बांधण्याचा प्रयत्न करते. पण तत्पूर्वी संत म्हणजे काय हे आधी जाणून घ्यावं लागेल. कारण अलीकडे भगवी कपडे घालणारा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालणारा, भस्माचे पट्टे अंगावर ओढणारा हा संत आहे का हो. हा संत आहे का. कीर्तनामध्ये बोलत चला, जरा मला बरं वाटेल, बोलत चला. नाही, संत कोण. बुडती हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या, अशी कळवळ्याची जाती होती. आईच्या अंतःकरणाने तुम्हाला तुकोबांनी शिकवलंय, नवे नवे सर्वच संतांनी शिकवलंय. म्हणून आज माझे माऊली म्हणून आपण समाधीला कवटाळतो, घट्ट कवटाळून दर्शन घेतो, माथा तिथे आपला टेकवतो. का. कारण ती माऊली आहे. माऊलीप्रमाणे तुम्हाला सांभाळलंय, माऊलीप्रमाणे आम्हाला कुशीत घेतलंय. आणि धर्माचा प्रचार प्रसार या सर्वच संतांनी कसा केलाय. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवत धर्माची परंपरा खऱ्या अर्थाने सनाथ करण्याचं कार्य कोणी केलं तर सर्वच संतांनी केलं. म्हणून तुका झालासे कळश भजन करा सावकाश. एवढं सामर्थ्य संतांचं की ज्यांना जीवनाचं सर्वांगीण कल्याण करावं हा हेतू होता, म्हणून ते अवतरित झाले. खरं तर माऊली म्हणतात मागील या जन्म मुक्त झालो. आम्ही मागील या जन्म मुक्त झालो तरी पण इथे का आलो. का आलो. सेवितो हार सवाटी तो अनेका, घ्यारे हो नका रान भरी, घ्यारे होऊ नका रान भारी, घ्यारे होऊ नका रान भरी. सेवितो हार सवाटी तो अनेका, घ्यारे होऊ नका रान भरी, घ्यारे होऊ नका रान भरी, घ्यारे होऊ नका रान भरी. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका. सोपा आहे, सुलभ आहे, वास्तविक. सर्व संत मंडळींनी अवघड उपासना केली, योग साधना केली. आम्हाला जमेल का हो. जर कोणी आपल्याला अर्धा तास जर दाराची कडी लावली, आतमध्ये घरात आपण असू, आपण बसू शकतो का निवांत अर्धा तास तरी घरामध्ये एकटे. तशी योग साधना इतका अवघड योग जो असतो तो संतांनी केला, पण आम्हाला सोपं दिलं. आईच्या मायेने घास भरवलाय म्हणून ज्ञानोबा माऊली आहे, म्हणून तुकोबाराय आहेत की आईच्या मायेने आम्हाला शिकवलंय. आणि ऐसी कळवळ्याची जाती की लाभाविण प्रीती. कुठलाही आईला कसं आपलं लेकरू घडलं पाहिजे, आपल्या लेकराचं भलं झालं पाहिजे. लेकरू कसं का वागेना, आईच्या मनात हृदयात असतं की नाही, हृदयातून येतं. तसं संतांच्या हृदयातून येतं. म्हणून बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. पुढे तुकोबारा सांगतात की आम्ही वास्तविक इथले नाही हो, इथले नाही आम्ही. वैकुंठ वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. आम्ही
असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. मुळे हे सर्वजण संत तुम्हा मला शिकवण्या करता आलेत हो. काय तुकोबरायांचा अधिकार असेल. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे होत याला गिवाणी. परब्रह्म रूपी तसा तो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्तेन त्यक्तेन भुजिता मागृदः कस्य स्विधनम्. असं हे उपनिषद तुम्हा सोपं करून सांगितलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ एवढं सोपं तुकोबांनी तुम्हा करता दिलं. म्हणून म्हटलंय पंचम वेदाचे निर्माते तुकोबराय तुम्हा मला सांगतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. आता आपण अभंगामध्ये प्रवेश करूया. तुकोबराय सांगतात की संतांच्या चरणीच लाभ आहे. कारण संत हे तुमच्या माझ्या कल्याणासाठी कष्ट घेतात. तुम्हा शिकवण्याकरता हे सर्वच संत मंडळी आलेत. म्हणून तुकोबराय म्हणतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संत किती देतात हो, किती देतात. इतकं संतांनी तुम्हा आम्हाला द्यावं. एक रामकृष्ण परमहंस की जे विवेकानंदांचे गुरु, त्यांनी काय केलं हो, त्यांनी शिकागोची धर्म परिषद गाजवली. आणि त्याच्यानंतर एकदा गुरुदेवांनी आदेश केला की विवेकानंदांना सांगितलं की तू जेव्हा कलकत्त्याला येशील ना तेव्हा तू त्यांची भेट घे. पवन हरी महाराज तिथे भेटतील तुला आणि तिथे भेट त्यांना नमस्कार कर, त्यांचा आशीर्वाद घे. म्हणून स्वामी विवेकानंदांच्या ते लक्षात आलं. परदेश दौरा करून ते आले. कलकत्त्यामध्ये आल्यानंतर पवन हरी महाराजांच्या त्या आश्रमामध्ये गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना समजलं की आता यांनी समाधी घेतली. पण मग आता स्वामी विवेकानंद सगळं फिरू लागले. तो जो परिसर आहे, तो आश्रम आहे, तिथल्या ज्या झोपडी कुटी काय असेल सगळं बघायला लागले. तिथे एक शिष्य होता त्यांचा. म्हणाले मला दाखवशील का रे हा इथला सगळा परिसर. हो म्हणाला. त्यांच्यासोबत तो फिरू लागला आणि दाखवू लागला. इथे आमचे गुरुजी इथे बसायचे, आमचे महाराज इथे स्नानासाठी जायचे, इथे वामकुक्षीसाठी ते जायचे. सगळ्या गोष्टी सांगू लागला. पण एवढ्यामध्ये मग स्वामी विवेकानंद म्हणाले की एक स्वामीजींच्या जीवनातला मला एखादा प्रसंग. एकदा पवन हरी महाराज आमचे दुपारच्या वेळेमध्ये वामकुक्षी घेत होते, थोडा आराम करत होते त्यांच्या कुटीमध्ये. इतक्यात एक चोर तिथे शिरला आणि त्या चोराने पाहिजे ते सामान गोळा केलं, एका पोत्यामध्ये भरलं, ते पोत पाठीवर टाकलं आणि जोरात पळायला लागला. तितक्यात त्याचा पाय पवन हरी महाराजांना लागला. मग पवन हरी महाराजांनी डोळे उघडले, त्या चोराकडे बघितलं. मग ते जेव्हा उठले तेव्हा चोराने त्यांना बघितलं आणि त्या चोराला घाम फुटला. कारण असं धष्टपुष्ट शरीर पवन हरी होते, तरी पण धष्टपुष्ट असं शरीर बघितलं, त्या चोराला घाम फुटला. ते पोत तसंच टाकलं आणि पळत सुटला. आणि जसा पळतोय आणि इतक्यात पवन हरी महाराजांनी काय करावं, ते पोत उचललं, स्वतःच्या पाठीवर घेतलं आणि त्याच्या मागोमाग पळू लागले. चोर विचार करतोय हे पळतायत माझ्या मागे तोपर्यंत ठीक आहे, पण पोत घेऊन का पळतायत त्याला कळेना. थोडं पुढे गेल्यावशील, किती पळशील. आपल्या अंगावरच्या उपवस्त्राने त्याचा जरा घाम टिपला आणि म्हणाले अरे लेका किती पळशील, थांब जरा. मग तो म्हणतो अहो मी चोर आहे, हे तुमचं सामान मी चोरलंय, हे चोरून घेऊन चाललो होतो. ते म्हणाले मी विचारलं का तुला, तू कोण आहेस, तू कुठून आलास, हे तुझं तिथे पडलं होतं ना, ते तुला द्यायला आलो, हे तू घेऊन जा. तो चोर म्हणतो अहो मी चोर आहे. ते म्हणले मला काही करायचं नाही तुझं, तू कोणी असशील हे घेऊन जा, तुझं तिथे पडलेलं द्यायला आलोय. पण अशा प्रसंगी नीट लक्ष देऊन ऐका, कारण ही कथा तो शिष्य स्वामी विवेकानंदांना सांगतोय आणि हे विवेकानंद ऐकतायत. मग विवेकानंदजी म्हणतात उत्सुकतेने हो का, अरे काय झालं मग पुढे त्या शिष्याचं,
काय झालं मग त्यावेळेला तो तिथला जो काय झालं त्या चोराचं विचारतात. मग तेव्हा तो तिथला शिष्य सांगतो की तो चोर तुमच्या समोर उभा आहे. विठ्ठल 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 सहज संतांचा स्पर्श झाला तरी सुद्धा इतका बदल झाला की त्या चोराचा शिष्य झाला. एवढं सामर्थ्य कुणामध्ये आहे? फक्त आणि फक्त संतांमध्ये आहे. तुकोबरा सांगतात अभंगाचं प्रथम चरण. येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाया, येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज सांगतात म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुकोबराय म्हणतात की आम्ही दास म्हणून घेतो भगवंताचे, कारण दास्य भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे की जी श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती जे प्रकार आहे त्यातली दास्य ही एकमेव भक्ती आहे. आणि आपण जी भक्ती आता करत आहोत ती श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती. त्यामुळे कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, कारण कीर्तनाचा परिणाम आहे हो कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. कीर्तनाचा परिणाम आहे हा, कारण भगवंताला त्याचे गुण गायलेले आवडतात म्हणून आम्ही कीर्तनाला येतो. कारण खरं सुख इथे हे तुकोबराय सांगतात भगवंताच्या चरणाजवळ आहे, संतांच्या चरणाजवळ आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात म्हणविता त्यांचे दास. दास व्हायला तुकोबरायांना आवडलं, कारण सर्वश्रेष्ठ दास्य भक्ती कोणी केली असेल तर आमच्या मारुतीरायाने. रामायणामधून जर मारुतीरायाचं नाव काढलं तर काय शिल्लक राहतो रामायणामध्ये? अपूर्ण आहे रामायण संपूर्णच. त्यामुळे दास्य भक्ती हनुमंतरायाने केली. दास्यत्व निकट हनुमंत केले. वा. एक प्रसंग असा की रावण वध झाला, त्यानंतर सगळी मंडळी अयोध्येला आली. अयोध्येमध्ये आल्यानंतर तिथे प्रभू रामचंद्र विराजमान झाले. राज्याभिषेकाचा सोहळा होता, प्रसाद वाटप सुरू होतं. आता कुणाला बरं प्रसाद मिळणार अशी अपेक्षा होती. कुणाला मिळणार? बोलत चला. पहिला प्रसाद कुणाला मिळेल अशी अपेक्षा होती? मारुतीरायाला. पण झालं असं, इकडे लक्ष्मण राजांनी अशी लिस्ट काढली की त्यामध्ये जांबुवंत, नल, नील, विभीषण अशी नावं. मारुतीरायाचं कुठे नावच नाही, कुठेच नाव नाही. मग मारुतीरायाला वाटलं की मला भगवंत थोडे विसरले असतील, या सगळ्या गडबडीत मला बघितलं नसेल, म्हणून थोडीशी मान वर केली त्यांनी. असे ग्रुप फोटोत आपण करतो की नाही, अशी थोडीशी मान वर केली. पण प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायाकडे बघितलं आणि मान खाली घातली.
जशी मान खाली घातली तसं मारुतीरायाच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. म्हणाले, रामा, या देहाकडे आता तुला बघावंसं नाही वाटत का? काय उपयोग आहे या देहाचा? चाललो मी, म्हणाला, चाललो मी. म्हणून निघाला. इतक्यात सीतामाईंची नजर त्याच्याजवळ गेली. म्हणाल्या, मारुते, अरे ए मारुते, इकडे ये. बोलावलं, जवळ बस म्हणाल्या. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला कुरवाळलं. म्हणाल्या, मारुते, अरे तू नसतास तर काहीच शक्य नव्हतं रे. तू नसतास तर लंकेला येऊन माझा शोध कुणी लावला असता? तू नसतास तर रावणवध कसा झाला असता? मारुते, तू नसतास तर द्रोणागिरी कुणी उचलला असता रे? तू नसतास मारुती काहीच शक्य नव्हतं रे. तुला प्रसाद पाहिजे ना, हा घे प्रसाद. म्हणून सीतामाईंनी आपल्या गळ्यातला एक कंठहार काढला, मारुतीरायाला दिला. आणि मारुतीराया एकदम आनंदीमध्ये उड्या मारत मारत बाहेर निघून गेले. सीतामाई म्हणाल्या, बघा, असं कळावं लागतं, नाही तर तुम्हाला काही कळत. घराघरात कदाचित तेव्हापासून हे वाक्य आहे. माझे यजमान इथे उपस्थित आहे तरी मी धाडसाने म्हणते की आमच्या यांना काही कळत नाही. विठाला 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 विठाला. तो कंठहार घेऊन मारुतीराय बाहेर पडले आणि धाडकन आवाज आला. आवाज आल्याबरोबर कुठून आवाज आला म्हणून विचारणा झाल्यावर मारुतीरायाने तो कंठा फोडला असा एक पहारेकरी निरोप घेऊन आला. मग सीतामाईंना राग आला. बोलाव म्हटले त्या मारुतीरायाला. त्याला बोलावलं, विचारलं, का फोडलास रे? एवढा प्रेमाने दिला होता ना तुला? मारुतीराय सांगतात, अगो माई, तू मला एवढ्या प्रेमाने दिलास, इतकं प्रेम तू माझ्यावर करतेस, मला प्रेमाने तू प्रसाद दिलास, मला सगळं मान्य आहे ग, पण याच्यामध्ये मला माझा राम कुठेच दिसत नाही, कुठेच दिसत नाही. सीतामाई म्हणतात, हो का? काय सारखा राम 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 करत असतोस? कुठे आहे तुझा राम? मग अशा प्रसंगी मारुतीरायांनी आपली छाती विदीर्ण केली आणि सगळ्या जगाला दर्शन दाखवलं आणि म्हणाले, माई, तुम्ही आहात आणि प्रभू रामचंद्र सुद्धा आहेत. म्हणून श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीने में हे फार प्रसिद्ध गाणं झालंय सध्या. असं हे दास्यत्व मारुतीरायांनी केलं आणि याच बरोबर असंच दास्यत्व करणारे, दास्यत्व पत्करणारे असे हे आपले भोजलिंग काका. काकांनी काय करावं हो? इंद्रायणी काठी, इंद्रायणी निस्तब्ध वाहतीये. अलंकापुरीमध्ये इंद्रायणी निस्तब्ध वाहतीये. सकाळची वेळ, शांतता, एकदम शांततेचं वातावरण. आणि डोळे चोळत चोळत मुक्ता बाहेर आले. विचारते निवृत्ती दादाला, दादा, अरे आई कुठे आहे रे? आई कुठे? निवृत्ती दादा सांगतायत, अगो मुक्ते, आई देवा घरी गेली. आई देवा घरी गेली. मुक्ता म्हणते, आई देवा घरी गेली ना, मग आत्ता येईल दादा, इतक्यात रडतोस काय? निवृत्ती दादा सांगतायत, मुक्ते, अगं आज आई बाबा निघून गेलेत ना, ते कधीच न येण्याकरता, कधीच येणार नाही. मुक्ता म्हणते, हो का दादा, आई कधीच येणार नाही? दादा, मग तुला आई कुठली रे? 4 वर्षांचं वय होतं. म्हणते, दादा तुला आई कुठली रे? मग अशा वेळी निवृत्तीनाथांना हुंदका अनावर झाला. मुक्तेला जवळ कवटाळलं आणि म्हणाले, मुक्ते, आजपासून तू माझी आई, तू माझी आई. म्हणून मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती ही मुक्ताई. मुक्ता नाही, मुक्ताबाई नाही तर मुक्ताई. संपूर्ण रात्र वाट बघितली पण आई काही आली नाही, वडील काही आले नाहीत. मग या मुलीने आर्त टाहो फोडला. भगवंताची आईची करुणा भागली. आई आई म्हणून टाहो फोडला. आणि अशा प्रसंगी निवृत्ती दादा रडतायत, ज्ञानदादा रडतोय, सोपान दादा रडतायत, मुक्ताबाई रडतीये. इतक्या या प्रसंगामध्ये यांना कुणी सांभाळलं हो? आपल्या भोजलिंग काकांनी यांना सांभाळलं. आपल्या अंगा खांद्यावर त्यांना खेळवलं.
काकांनी सगळी जबाबदारी मुलांची घेतली, खाऊ पिऊ घातलं, न्हाऊ माखू घातलं, सगळं बघितलं या सर्व मुलांचं. एकमेव आधार भुजलिंग काकांनी दिला आणि त्यांना स्वप्नातच दृष्टांत झाला होता की महाविष्णूंचा अवतार अलंकापुरीमध्ये होणार आहे, तेव्हा त्यांच्या सेवेकरता तुला जायचंय. हे दास्यत्व त्यांनी पत्करलं होतं. आणि मग हे भुजलिंग काका त्या ठिकाणी या सर्वांची काळजी घेण्यासाठी उपस्थित राहिले, सर्व काही केलं. असे हे भुजलिंग काका. आपण जर आळंदीमध्ये आलात तर माऊलींच्या समाधीच्या शेजारीच भुजलिंग काकांची समाधी आहे. तिथे एक शिलालेख सुद्धा आहे की ते पेशाने सुतार होते. ज्ञानदेव, ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपानदेव आणि निवृत्तीनाथ या सर्वांनाच त्यांनी अंगखांद्यावर खेळवलं. एवढंच नाही तर त्यांनी तिथे त्यांची समाधी माऊलींच्या शेजारी, कारण माऊलींचा अनुग्रह मग त्यांना पुढे झालाय. विठ्ठल विठ्ठल. असेच दोन संत की जे आपल्या कुळामध्ये जन्मले, असे संत जळोजी आणि संत मळोजी. किती कार्य केलं हो. जगा वेगळे असे हे संत होते बरं. दोघे सख्खे भाऊ, जगाच्या पाठीवर दोन, एकाच घरामध्ये ते सुद्धा सख्खे भाऊ. असे हे दोन संत, संत जळोजी मळोजी. तुम्ही म्हणाला अशी कशी नावं? खरं पाण्यातली त्यांची नावं जळू आणि मळू. त्यांचे आई वडील वारकरी संप्रदायाची फार उपासना करणारे होते, वारी कधीही चुकवत नव्हते. आणि विश्वब्राह्मण पांचाळ सुतार या जातीमध्ये ते होते. आणि यांनी काय कार्य करावं? अहो, जी पूर्वीपासून जे कार्य चालत आलं होतं ते कार्य ते करत होते. सगळं काही लहान वयातच वडिलांकडून शिकून घेतलं आणि ते कार्य संत जळोजी आणि मळोजी करत होते. आता नावं अशी जळू आणि मळू, कारण आई वडिलांना असं वाटायचं वासुदेव ठेवलं तर लोक म्हणतील वाशा, अजून कुठल्या देवाचं नाव ठेवलं अजून काहीतरी अर्थ निघेल, त्यामुळे पाप नको बाबा, पाप नको म्हणून आपलं जळू मळू. कोंडीला हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदयामध्ये त्या भगवंताला सर्वच संतांनी साठवले. असे हे संत जळोजी मळोजी. भगवंताविषयी इतकं मनामध्ये प्रेम, गुपचूप आपल्या पत्नींना सुद्धा कळून नाही दिलं आणि पंढरपूरला पळूनच गेले. रात्रीतच पळून गेले पांडुरंगाला भेटायचं म्हणून. आणि तिथे गेले. तिथे गेल्यानंतर आषाढी एकादशी, त्यानंतर द्वादशी, असं करत करत त्यांचं भजनामध्ये कीर्तनामध्ये इतकं मन रमलं की 4 महिने तिथे राहिले. पण पांडुरंगाला किती काळजी, हे इथे राहिले आता यांचं कसं होईल. पांडुरंग परमात्मा जळोजी आणि मळोजी यांचं रूप घेऊन त्या पाटलाच्या घरी सगळी कामं भगवंतानी केली. कारण भगवंत भक्तासाठी पटेल ती कामं करतो. आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. भगवंत अंबरीश ऋषीसाठी भगवंतानी दशावतार घेतले. संत एकनाथांच्या घरी सुद्धा उष्टी खरकटी काढली हो. किती काम केलं, आवडीने कावडीने पाणी भरलं, किती कामं करावीत. भगवंत येतो पण तसा भक्त असावा लागतो, तसा भक्ताचा भाव असावा लागतो. तसे पांडुरंग परमात्मा तिथे गेले, सगळं घेतलं, पटाशी घेतली, कानस घेतली, करवत घेतली. भगवंत कामालाच लागले, सगळं काम केलं, सगळा वाडा छान बांधून दिला. मग भरपूर पैसे मिळाले होते. मग छान घरही स्वतःचं सुद्धा छान घर बांधलं, छान पत्नींना छान अलंकार, छान छान साड्या घेऊन दिल्या.
आणि एवढं होऊन 4 महिन्यानंतर जेव्हा हे जळोजी मळोजी घरी आले तेव्हा म्हणतात की अरे आपलं घर इथे होतं, हे कुणाचं घर आहे? जेव्हा पत्नींचा आवाज आला तेव्हा म्हणले नाही नाही बरोबर आलो, हे आपलंच घर आहे. म्हणजे इतका अधिकार होता की भगवंतानी या संतांसाठी यावं आणि असं कार्य करावं. असे हे संत जळोजी मळोजी. आणि महत्वाची अशी विलक्षण अशी गोष्ट की त्यांना एका कीर्तनामध्ये सद्गुरू वास्कर महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यांनी ऐकलं की ज्याने कोणी आळंदीची वारी केली नाही ना, जो कोणी आळंदीची वारी करत नाही केली नाही त्याचं तोंड सुद्धा बघू नये, तो माणूस मेलेला बरा. मग हे यांनी मनावर घेतलं. म्हणे काय बरं एवढं आळंदीमध्ये. मग त्यांना वाटलं ज्ञानोबा माऊली आहे, त्यांचं दर्शन घ्यायचंय, पण अंगाला थरकाप सुटलेला, कंप सुटलेला, चालवेना, वृद्धत्व आलं, काय करायचं. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा देह इथे पडेल, आमचा प्राण असा कुडीतून येईल आणि मग तो आमचा जो जीव चैतन्य जे आमच्यामध्ये आहे ते माऊलींपर्यंत पोहोचेल, दर्शन घेईल. आणि मग तुम्ही जेव्हा इथे भजन कराल पुंडलिकाच्या इथे पंढरपुरामध्ये, मग भजन झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा तिथे येऊ आणि त्या देहामध्ये आम्ही प्रवेश करू. असे जगावेगळे संत जळोजी मळोजी या आपल्या या सुतार समाजामध्ये, पांचाळ सुतार समाजामध्ये झाले. फार मोठं धर्मकार्य यांनी केलं. संसारात मन नाही रमलं पण तरी सुद्धा भगवंतासाठी सगळं काही केलं. भगवंतानी काय केलं हे त्यांना समजलं, त्याबरोबर त्यांनी फक्त आणि फक्त भगवंताची सेवा केली. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे भगवंताचं दास होऊन ते राहिले. हेच तुकोबराय सांगतात अभंगाचं दुसरं चरण. मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, हो मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, त्यांचे दास, हो मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, हो मनविता त्यांचे दास, आम्ही जर भगवंताचे त्या संतांचे आम्ही जर दास झालो ना तर कुठलीच इच्छा कुठलीच अपेक्षा पुढे उरत नाही. महाराज सांगतात संतांनी आम्हाला इतकं दिलंय ना, हो इतकी कृपा केली, इतकं कृपेचं दान केलंय की कल्पांतीही उरेना. किती कल्प जाऊ देत तरी सुद्धा ती सरणार नाही. आता कल्प म्हणजे किती काळ, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चारही युगांचा काळ 43,20,000 वर्षे. एवढा काळ ही 4 युगांची ही वर्ष झाली आणि याच्या नंतर अशी 71 वर्ष, असे 71 काळ जर गेले तर एक मनवंतर येतं आणि असे 14 मनवंतर झाले तेव्हा एक कल्प येतो. तेव्हा कल्पांतीही सरेना, आम्हाला नाही सरणार. इतके संत आम्हाला आमच्यावर कृपा करतात, कृपा दान करतात. किती कृपा करावी हो संतांनी. संत मंडळी तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता आले, कारण सोपं त्यांनी दिला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
तुम्हा आम्हाला सोपा मंत्र दिला, कारण आपण विचार करतो की या जीवनामध्ये मला फक्त सुख मिळालं पाहिजे, कारण सुखासाठी आपण वणवण फिरतो. पण सुख कसं आहे हो? सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, सुख पाहता जवा पाळे दुःख पर्वताय ओढे. संसारात सुख आहे का हो? आहे का? संसारात दुःख मुळ चहुकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिन तळमळ माऊली म्हणते. तरी पण आपण अडकून राहिलो या संसारामध्ये. पण जीवनाचं सर्वतोपरी कल्याण कशामध्ये आहे? परमार्थ करण्यामध्ये. एका मुलाचं लग्न ठरलं, पण आईला म्हणाला, आई तू म्हणतेस ना संतांच्या पावलावर पाऊल टाकायचं, तसंच मी करणार. संत रामदास स्वामी कसे लग्न मंडपातून पळून गेले ना, तसाच मी पळून जाणार बघ. अशी आजची तरुण पिढी असं काम मी करणार म्हणाला. आई म्हणाली, अरे एकुलता एक असं काही करू नकोस. पण नाही म्हणाला, नाही संतांच्या पावलावर पाऊलच ठेवणार म्हणाला. आणि काय लग्न मंडपामधून तो मुलगा पळून गेला, आणि गेला तर गेला शेजारच्या मुलीला घेऊन पळून गेला. विठ्ठल विठ्ठल संतांसारखा त्याग तुम्हा आम्हाला नाही जमणार, नाही जमणार. त्यामुळे संतांच्या पावलावर पाऊल टाकणं म्हणजे काय? कारण संतांनी जी भक्ती केली ना, ती कशी केली? भावयुक्त अंतःकरणाने केली. ती भक्ती तुम्हा आम्हाला करायची आहे. कारण कीर्तनाचा बेसमेंट काय तर भक्ती आहे. देवाच्या म्हणजे कीर्तन म्हणजे देवाच्या कीर्तीचं गायन आहे. भगवंताला त्याचे गुण आवडतात, तेव्हा कीर्तन ही सर्वश्रेष्ठ अशी नववेदातली भक्ती आहे. आणि ते सर्वच संतांनी केली. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातल्या लोकांना आपले विचार पोहोचवले. त्यामुळे तुकोबराय सांगतात की कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. इतकी संतांनी कृपा तुमच्या माझ्यावर केली आहे, कितीही कल्प गेले तरी ते सरणार नाहीत. आपण या सुखदुःखाच्या रहाटगाडग्यामध्ये अडकून पडलोय की नाही? पण आपल्याला जो मनुष्य देह मिळालाय त्याची तो आपल्याला समजलाच नाही. कारण आपण लाभ लाभ म्हणून सांसारिक लाभ एवढीच अपेक्षा आपण करतो. पण खरं तर पारमार्थिक लाभ हा संतांनी अपेक्षित केला. आणि हा लाभ तुम्हा आम्हाला देण्यासाठी भगवंत आणि तुम्हा आम्हाला देण्यासाठी संत इथे अवतरित झालेत. त्यामुळे बुडते हे जन नक त्यांना कळवळ आला म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचं अंतकरण संतांचं होतं. आणि जो माझ्याकडे आता वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण कीर्तनाची उरलेली अर्थपूजा बांधण्याचा प्रयत्न करूयात. अभंगाचं 3रं चरण घ्या. कृपादान केले संती, 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 कृपादान केले संती कल्पाती सरेना, कृपादान केले संती कल्पाती सरेना, मनवीता तुमचा दास, मनवीता तुमचा मनवीता त्यांचे दास, मनवीता त्यांचे दास. कृपादान केले संती कल्पाती सरेना, कल्पाती सरेना, कल्पाती सरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. भगवंताचं आपण भजन करूयात.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हात वर घ्या विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी 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 विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई 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 की जो आम्हाला हृदयामध्ये साठवायचा आहे हा जो भगवंत तिथे आम्हाला पोहोचायचं आहे, पण तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवणारे हे फक्त दयानिधी संत आहेत, फक्त आणि फक्त संत आहेत. म्हणून संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. पण संत म्हणजे काय? मी मगाशी सांगितलं की भगवे वस्त्र घालणारा, भस्माचे पट्टे अंगावर ओढणारा तो संत, तो साधू का हो? अहो फार सोपं तुकोबांनी सांगितलंय. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू खावा देव तेथेची जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणाले की ज्याच्याकडे आपलं म्हणण्याची वृत्ती आहे की नाही ते संत आहेत. रंजल्या गांजल्यांना जे काही मिळवून देतात ते संत आहेत. आणि त्यांचं सर्वतोपरी कल्याण व्हावं ही भावना ज्याच्या हृदयामध्ये असते त्याला संत म्हणतात. असे हे संत जगाच्या उद्धाराकरता अवतरले, कृपादान केले संतांनी. इतकं दिलं कल्पंत ही सरेना म्हटले, इतकं संतांनी कृपा तुमच्या माझ्यावर केली. आपण आज प्रभू विश्वकर्मा जयंती या सोहळ्याचा उत्सव इथे साजरा होतोय. खर तर परब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांड नायक एकटा होता. ते परब्रह्म एकटं होतं. पण या परब्रह्माला वाटलं की एकोहम बहुश्याम या न्यायाने भगवंतानी निर्गुण निराकार जे स्वरूप होतं ते सगुण साकार मायेमध्ये रूपांतर झालं. आणि मग पुढे ही सृष्टीची रचना निर्माण झाली. पण ही सृष्टी निर्माण करत असताना आदी नारायणाचा आदेश घेतला. ब्रह्माजींनी ही सृष्टी निर्मितीचं कार्य हाती घेतलं. पण ब्रह्माजींना फार अडचणी येत होत्या. पण करावं काय? विचार करता करता मग सृष्टीची निर्मितीचा विचार करताना ब्रह्माजींनी पहिल्यांदा एक जलांड्याची निर्मिती केली. ते जलांड हळूहळू वाढू लागलं अंडाकारासारखं ते, आणि त्यामध्ये ती सृष्टी निर्माण झाली. पण ती सृष्टी आता ठेवायची कुठे? म्हणून शेष नारायणाच्या मस्तकावर ती सृष्टी भगवान ब्रह्मानी ठेवली. पण ती अधांतरी होती, ती झुलू लागली, इकडे तिकडे हलू लागली. अधांतरी हे झुले नभांगन शेषफणावर धरणी, ही हलत होती. पण आता काय करावं काही सुचेना. मग तेव्हा भगवान ब्रह्मानी परम कृपाळू श्री विश्वकर्मा यांना बोलावलं, यांची स्तुती केली आणि त्यांना बोलावलं आणि सृष्टीची निर्मिती करा म्हणून त्यांना सांगितलं. मग यावेळी कृपाळू असे हे प्रभू विश्वकर्मा अवतरित झाले आणि त्यानंतर मग सृष्टीच्या निर्मितीचं कार्य त्यांनी घेतलं.
आता ही शेषनागाच्या मस्तकी ही धरणी इकडे तिकडे हलू लागली. मग प्रभू विश्वकर्मांनी काय केलं, 8 दिशांना 8 हत्ती लावले. 4 दिशा 4 उपदिशा अशा 8 दिशांना ते हत्ती लावले. मग हत्तीने ती पृथ्वी त्या सोंडेच्या आधारावर स्थिर करायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ती हलत होती. मग प्रभू विश्वकर्मा टेक्निकल नॉलेज त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, मेरू पर्वत उचलला आणि पृथ्वीवर नेऊन ठेवला. मग तेव्हा कुठे पृथ्वी स्थिर झाली. विठ्ठल 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 अशी सृष्टीची निर्मिती प्रभू विश्वकर्मांनी केली. म्हणून सृष्टीचे रचनाकार, विश्वाचे रचनाकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि दुसरी गोष्ट, वास्तुशास्त्र, विश्वकर्मा प्रकाश अणु आणि स्थापत्य शिल्पी असे हे पुराण आजही उपलब्ध आहेत. आणि वास्तुशास्त्राचं जे कार्य काही असेल ते विश्वकर्मांची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही. किती कार्य केलं हो त्यांनी. रामायणामध्ये सारंगधर नावाचं धनुष्य रघुराजाला बनवून दिलं. आणि पुढं रघुराजा म्हणजे रामायणातला हा भाग आहे की रघुराजा रामाचे पूर्वज. आणि मग ते धनुष्य पुढे प्रभू रामचंद्रांना अगस्ती ऋषींनी दिलं. आणि मग तेव्हा रावण वध झालाय आणि कुंभकर्णाचा वध रामांनी केलाय. असे हे शस्त्र, असं हे धनुष्यबाण यांनी विश्वकर्मांनी बनवला. त्याच्यानंतर महाभारतामध्ये सुद्धा फार मोठं कार्य केलं की युद्धभूमीवर त्या मैदानावरचं काय दृश्य सुरू आहे ते त्यांना एका त्या मंडपामध्ये, सभा मंडपात बसून पुढे काय चाललंय त्या मैदानात ते सगळं दिसत होतं. असं कार्य प्रभू विश्वकर्मांनी केलंय. एवढंच नाही तर द्वारका नगरी किती सुंदर होती हो, सगळी सोन्याची होती. द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परी. फार गात बसले तर वेळ जाईल. द्वारका नगरी वसवली, काशी विश्वेश्वर सगळं वसवलं. पुढे पांडवांचं दालन वसवलं. अजिंठा, एलोरा, बौद्ध गुफा, अनेक वस्तू आणि वास्तू, दक्षिणेकडील अनेक देवालये, इंद्राणींचे सभामंडप, प्रासादालये, सगळ्यांची निर्मिती कुणी केली तर प्रभू विश्वकर्मांनी. आमच्या वडिलांचे दैवत विश्वकर्मा माय बाप. 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 द्वारिका घडविली एका खांबावरी रचयली. ज्याने द्वारिका घडविली एका खांबावरी रचयली. ज्याने द्वारिका घडविली एका खांबावरी रचयली. एका खांबावरी रचयली. एका खांबावरी रचयली. ज्याने द्वारिका रचियली एका खांबावर निर्मियली. असे आमच्या वडिलांचे दैवत विश्वकर्मा. फार सुंदर साथ केलीत. गायकांना एकदा दाद द्या, टाळ्या वाजवा सर्वांसाठी. फार सुंदर साथ करतात सर्वच जण. कारण हे एका रात्रीमध्ये शक्य होत नाही. फार साधना असते, खूप वर्ष साधना करावी लागते, तेव्हा असे सूर गळ्यातून येतात. त्यामुळे सर्वांना वंदन करते. प्रभू विश्वकर्माने सृष्टीची निर्मिती तर केलीच, पण त्याचबरोबर पाताळातील सुद्धा प्रासादालये, स्वर्गातील सुद्धा प्रासादालये, सभामंडप, सर्व काही निर्मितीचं कार्य प्रभू विश्वकर्मांनी हाती घेतलं. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये आणि आपल्या घराच्या बांधकामाच्या कामामध्ये प्रभू विश्वकर्मांचं पूजन एक सुपारी मांडून करावं.
कारण त्यांचा चालीसा म्हणावा, मग घर बांधण्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या सगळ्या दूर होतील. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबराय सांगतात की आम्हाला संतांच्या चरणाजवळ जायचंय, कारण संतांनी तुम्हा आम्हाला शिकवलंय, ज्ञान दिलंय, सर्वतोपरी कल्याण व्हावं हा शुद्ध हेतू फक्त त्यांचा, आई वडिलांनंतर फक्त त्यांचा आहे. मला सांगा, या जन्मी जे आपले आई वडील आहेत ते पुढच्या जन्मात असतील का? नाही. या जन्मामध्ये जी पत्नी आहे ते पुढच्या जन्मी असेल का? या जन्मी आपला मुलगा मुलगी आहे पुढच्या जन्मी असतील का? पण संत एक असे आहेत की या जन्मी आहे आणि पुढच्या एक नाही अनेक जन्मांमध्ये संत मंडळी असणार आहेत. त्यामुळे हे संत मंडळी तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता आलेत. आणि तुकोबाराय हेच सांगतात की त्यांच्या चरणावर लाभ आहे असा एक शककर्ता राजा या महाराष्ट्र भूमीला लाभला. अनेक मातांनी लोकोत्तर पुरुष घडवले. इथे माता भगिनी जास्त बसल्यात आणि ज्यांची जयंती अगदी काही दिवसांवर आली आहे असे छत्रपती शिवप्रभू, की ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. पण कसं केलं? अहो, सोपं नव्हतं. एक काळ, विलक्षण काळ महाराष्ट्रामध्ये असा होता की अहो सुलतानशाह्यांनी आक्रमण करावीत. एकेकाळी आमच्या भारत देशातून सोन्याचा धूर निघायचा, महाराष्ट्रातून सोन्याचा धीर निघायचा, पण परकीयांनी आक्रमण करावीत. 5-5 बादशाह्या या महाराष्ट्र भूमीला लाभल्या. रोज सुलतानशाहीचे चाळे बघायला मिळायचे. रोज अत्याचार, अन्याय, लुटालूट, जाळपोर, अक्षरशः गावातल्या सगळ्याच त्या महिलांना, स्त्रियांना, पुरुषांना बाहेर घरातून ओढून ओढून बाहेर आणायचे. त्यांची अक्षरशः अब्रू लुटली जायची आणि ते बघण्यापलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. इतकी विलक्षण परिस्थिती त्या काळामध्ये होती. 16वे शतक होतं ते. समर्थ म्हणतात, कित्येक गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती एक हाल होऊन मेल्या, किती एक देशांतरा त्या विकेल्या. अशी विलक्षण परिस्थिती 16वे शतक. आणि या काळामध्ये एका भगवतीने जन्म घेतलाय. जिजाई नाव ठेवलं तिचं. जी जिद्द, जाज्वल्य देशप्रेम आणि ई म्हणजे ईश्वरनिष्ठा. जी जाई तिथे जाईप्रमाणे सुगंध देई. काही नावं होती हो पूर्वीची. अशी ही जिजाई. काय कार्याचं वलय मागे होतं. अहो 10व्या वर्षी जिजाऊचं लग्न ठरलं, विवाह झाला आणि भोसले प्रांतामध्ये ती आली. त्यापूर्वी ती आपल्या माहेरात होती तोपर्यंत थोडंसं लांब होतं सगळं सुलतानशाहीचे चाळे. पण जशी ती माहेरात, जशी सासरी आली, भोसल्यांच्या कुळामध्ये प्रवेश केला, तसं रोज अन्याय अत्याचार सगळं डोळ्यात देखत बघावं लागत होतं. आणि जिजाऊचं अंतःकरण तिला सांगायचं, आता हे सगळं आपल्याला बदलायचंय. हा अन्याय अत्याचार हा दूर झाला पाहिजे, ही गुलामगिरी दूर झाली पाहिजे. म्हणून विचार करायची काय करता येईल. देवीवर श्रद्धा होती हो, शिवाई देवीवर श्रद्धा होती. विचार करायची की देवीला करुणा भाकायची की हे जगदंबे, माझ्या पोटी असा पुत्र दे की जो अन्यायाच्या अनीतीच्या शृंखला तडातड तोडेल. या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये न्यायाचं, नीतीचं साम्राज्य निर्माण करेल असा पुत्र माझ्या पोटी दे. म्हणून देवीकडे करुणा भाकावी. दारू गडबयाता, दारू गडबया, दारू गडबयाता, दारू गडबया, दारू गडबयाता, दारू गडबया, दारू गडबयाता, दारू गडबयाता, दारू गडबया, दारू गडबयाता, दारू गडबया, दारू गडबयाता, दारू गडबया, दारू गडबयाता, 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 दारू गडबयाता, दारू गडबया, दारू गडबयाता. तिचं मन सांगायचं की शिवबा, गर्भातल्या त्या
सांगायची की तुला यायचंय माझ्या राजा जाळण्याच्या तयारीने ये. हा अंधार सगळा चिरून टाक. ही गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे. न्यायाचं नीतीचं साम्राज्य निर्माण कर. माझ्या राजा जाळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. त्या बाळाच्या मुठी पोटात असताना आवळल्या जायच्या असे संस्कार ही माता आपल्या शिवबाला देत होती. काय कार्याचा वलय मागे होता. अहो जिजाऊला डोहाळे होते. तलवार घ्यावी, शत्रूचं मस्तक धडा वेगळं करावं असे विलक्षण डोहाळे जिजाऊचे. कोण होते ही मूर्तिमंत सौदामिनी. नवसाला पावली नाही माझी नवसाला पावली. नवसाला पावली आई माझी नवसाला पावली. पावली नाही माझी नवसाला पावली. जिजाऊचा अंतःकरण तिला सांगत होतं की हे सगळं बदलायचंय. माझ्या राजा जाळण्याच्या तयारीने आहे. म्हणून त्या गर्भातल्या बाळाला सांगायची माझ्या राजा जाळण्याच्या तयारीने ये. आणि ते बाळ सुद्धा आईला तसंच साथ देत होतं. अहो शिवाई देवीच्या मंदिरातून एक प्रकाश झोत आला. जिजाऊच्या मंचकावर पडला. आणि मग तिथे तारीख होती फाल्गुन वैद्य तृतीया, साल 1630 19 फेब्रुवारी. आणि या दिवशी जिजाऊला पुत्र झाला. सह्याद्रीला पुत्र झाला. अवघ्या महाराष्ट्राला पुत्र झाला. नवसाला पावली नाही माझी नवसाला पावली. नवसाला पावली आई 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 माझी नवसाला पावली. कशी कळेना आज अचानक झोपडीत आली. कशी कळेना आज अचानक झोपडीत आली. नवसाला पावली आई माझी नवसाला पावली. 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 आई राजा उधो अशी जिजाऊ माता. वाजवा ना टाळा, मनापासून वाजवा. जिजाऊने आपल्या राजकारणातला प्रत्येक गोष्ट शिवबाला शिकवली. आपल्या राजकारणाचा सगळा अनुभव, आजूबाजूला असलेलं सगळं राजकीय धर्मकारण, राजकारण, अर्थकारण सगळं शिवबांना लहानपणापासून त्यांनी शिकवलं. आणि ते बाळ तसंच साथ देत होतं. एखाद्या आपल्या बाळासाठी अंगाई गीत गाईल, पाळणा गाईल, पण जिजामाता काय म्हणायच्या, राजा झोपायचं नाही, आता जागा हो, जागा हो. गुणी बाळ पुरे निजाता करी सखया, उठ रे उठ शिवराया, तू खेळ असा खेळ खेळ जीवांचा, वीरश्री वीर रसांचा. झोपायचं नाही या राजा, जाग हो. या अन्यायाच्या अनितीच्या शृंखला तोडून टाक, गुलामगिरीचं हे सगळं सावट जे पसरलंय सगळं दूर कर. मग रामाची गोष्ट सांगावी, कंसाला मारणारा श्रीकृष्ण सांगावा, किंचकाची छाती फोडणारा पराक्रमी भीम सांगावा. आणि अशा संस्कारामध्ये हे बाळ लहानाचं मोठं होतंय. बाळ 5 वर्षांचं झालं बरं का, 5 वर्षांचं झालं. आणि आईला म्हणताय, आई कुठाय माझा घोडा, कुठाय माझा वाडा, कुठाय माझं सैन्य. आई म्हणते, राजा इथे घोडा नाही, वाडा नाही, सैन्य नाही, हे सगळं तुला निर्माण करायचंय. बोल माझा राजा, करशील का. अरे आयते लोक आयत्या घरात राहत नाहीत, कष्ट घेतात, सगळं बांधतात, स्वतः मेहनत घेतात. बोल माझा राजा, करशील का. शिवबा सांगतायत, हो आऊसाहेब, आपली इच्छा असेल आणि श्रींची इच्छा असेल तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन होईल. हे काळ्या दगडावरची रेग आहे. आपल्याला इतिहास ज्ञात आहे की शिवाजी राजांना या मातेने कसं घडवलंय. प्रत्येकीला वाटतं की जिजाऊ
शिवबा व्हावं, शिवबा व्हावं, पण त्यासाठी आम्हाला जिजाऊ व्हावं लागेल. तेव्हा कुठे असे हे लोकोत्तर पुरुष या मातीमध्ये जन्म घेतील आणि नाव लौकिक मिळवतील. कारण शिवप्रभूंमुळेच आज मंदिरातला देव सुरक्षित आहे, स्त्रियांचं शील सुरक्षित आहे आणि तरुणांचा पराक्रम सुरक्षित आहे. त्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. असे हे शिवाजी महाराज. म्हणून तुकोबराय आम्हाला अभंगामध्ये सांगतात की संत सेवा हीच कुठली सेवा आहे? उत्तम सेवा आहे. म्हणून ही सेवा तुकोबराय तुम्हा आम्हाला करायला सांगतात. अभंगाचं शेवटचं चरण. संत सेवा तुका म्हणे, 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 संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, बनविता त्यांचे दास, बनविता त्यांचे दास, बनविता त्यांचे दास, हेची देवा उत्तम,
पुढे पुरे पुढे हे उरेना हे उरेना मनवीता मनवीता सर्वे सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम संत सेवा हीच उत्तम सेवा आहे. कारण संसारामध्ये सुख नाही, परमार्थामध्ये सुख आहे. आणि हा पारमार्थिक लाभ संत तुम्हा मला देण्याकरता आलेत. त्यामुळे संतांच्या चरणाजवळ तुम्हा मला राहायचंय. शेवट समारोप करत असताना पुन्हा एकदा सर्वांना वंदन करते, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. एक छोटासा एक प्रसंग सांगते की पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आपण म्हणतो, जय जयकार करतो की नाही, ठणकावून जय जयकार करतो. पण मला सांगा की आपण काय करतोय? पुंडलिक वरदे म्हणतो, पण आपण ती पुंडलिकाची कथा जी ऐकतो ती आपल्या जीवनात किती इम्प्लिमेंट करतो? हो, पुंडलिकाने काय केलं? भगवंत आले, दारात उभे राहिले, तरी सुद्धा पुंडलिक काय म्हणाला? मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. पहा त्या पुंडलिकाचा भाव बरवा, तेनेची भार पडला देवा, मग त्याची आगावा येतसे. म्हणजे तो पुंडलिक आई वडिलांची सेवा करतो तेव्हा भगवंत आलेत. याच्यावरून आपल्याला शिकायचंय की जेव्हा आपण आपल्या आई वडिलांची सेवा करू त्याच वेळेला भगवंत आपल्याला पावणार आहे. तुम्ही आई वडिलांना सोडाल आणि ते विठ्ठलाला पांडुरंगाकडे जाल, कधीच भगवंत तुम्हाला पावणार नाही. त्यामुळे आपल्या घरात दोन सोन्याचे खांब आहेत, एक आई आणि एक बाप. हे दोन खांब प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये जपायचे आहेत. आणि हेच संतांनी सांगितलंय. कारण आई वडील याच्या नंतर संत हे लाभाचा विचार करतात. म्हणून तुकोबरायांनी संतांकडे जा असं सांगितलंय. सर्वांना नतमस्तक होते, सर्वांच्या चरणी वंदन करते. पुन्हा एकदा मला इथे विश्वकर्मा जयंती सोहळा इथे आमंत्रित केल्याबद्दल, कारण ही सेवा इथे रुजू व्हावी असं ज्यांना वाटलं, असे अक्षय सुतार की ज्यांनी बोलावलं फार प्रेमाने, फार सुंदर सद्भावना सर्वांच्याच आहेत आणि फार आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. त्यामुळे सर्व श्रोत्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते. जे काही चुकलं ते माझं, जे काही बरोबर आलं ते गुरुजींनी मला शिकवलं, माझ्या गुरुजनांनी मला शिकवलं. त्यामुळे चुकलेलं माझं मला परत करा. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मला इथपर्यंत आम्हा सर्वांनाच, आम्ही एकत्रित सगळेजण आळंदीहून आलोत, सर्वांना इथे आणण्याचं महत्त्वाचं जे कार्य ज्यांनी केलं ते आमच्या यजमानांचे खास मित्र म्हणेन मी, अगदी जवळचे दोस्त असे निलेश पावणे, ते सुद्धा आळंदीत वास्तव्यास आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते की आपण सर्वतोपरी आमची काळजी घेतली, आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. आमचे यजमान इथे उपस्थित आहे, त्यांनाही वंदन करते. त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्वच जण भाविक भक्त सर्वांना वंदन करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. करा क्षमा करा महाराज तुम्ही,
हा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा परत महाराज तुम्ही तुका